नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। मस्त इव्हनिंग रुटीन माझं चालू आहे। प्रीत सुद्धा मॉर्निंग ड्युटी करून आता आलेला आहे घरी। त्यासाठी चहा बनवायचा आहे, प्लस त्याला काहीतरी आज नाश्ता बनवणार आहे। मी आज स्पेशल काहीतरी रेसिपी बनवणार आहे। मी यूट्यूबवर बघितली होती ते कॉर्नचे कटलेट बनवायचे आहेत मला। मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे ते। तर ती रेसिपी एकदम इझी आहे, पण बनवून बघूया कशी बनते ते। तर मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे। सगळं सामान वगैरे काढलंय मी, आणि आता पहिले प्रीतला चहा देते आणि मग ती रेसिपी बनवायला घेते। मी तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे ती कॉर्नचे कटलेट, म्हणजे मक्याचे कटलेट। चला आपण बनवूया। संकू आज काय करणार आहेस? आज मी कॉर्नचे कटलेट बनवणार आहे तुझ्यासाठी। अरे वा, नाश्त्याला छानच। मी यूट्यूबला ती रेसिपी बघितली आहे आणि इझी आहे, खूप जास्त काही नाही करायला। काय काय घेतलंस? त्याच्यामध्ये मी मक्का आहे ना, त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं, एकदम पेस्ट केले त्याची। इथे गाजर किसून घेतलाय आणि शिमला मिरची घेतली, आणि इकडे बटाट मी सोलते आता, उकडलेला आहे। तर हे सगळं मिक्स करायचं, आणि हे मी मला खायला ठेवलेली आहे जरा थोडेसे खायला, थोडेसे करता करता खायला पण पाहिजे ना। तर आता हे सगळं मिक्स करायचंय, आणि मग त्याच्यामध्ये नॉर्मल आपले जे मसाले असतात ते टाकायचं, आणि मग त्याची अशी गोल शेप करून कटलेट, जे गोल गोल अशा वड्या काढायच्या। करायला लागेल का मॅश? हा, थोडं म्हणजे मळायला लागेल ते एकत्र करून। त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे, भाकरीचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे बाइंडिंग येण्यासाठी। अशी रेसिपी आहे, वाटते अशी सोपी, पण सगळं सामान कापायला टाकायला सगळं लागतोच। तर बघूया कसे बनतात माझे कॉर्नचे कटलेट मक्याचे कटलेट्स। पहिल्यांदाच ट्राय करते। प्रीतला नाश्ता काहीतरी संध्याकाळी लागतोच ना, चहा सोबत काहीतरी खायला, म्हणून बनवते। आता कटले खायला नाही मिळणार, मग कटलेट काय? येस, आता मी हे सगळं टाकते याच्यामध्ये। गाजर, शिमला मिरची, तुला मला माहिती आहे शिमला मिरची आवडत नाही। शिमला मिरची कमी खाता ना मी, तरी मी टाकणार आहे। बस बस बस, एवढं जेवढं आहे तेवढं टाकणार। आणि हे ना पेस्ट केलेले गोड लागते मस्त, छान छान। आणि त्याच्यामध्ये आता मला बटाटा टाकायचा आहे बारीक करून, म्हणजे बाइंडिंग साठी। आणि त्याच्यामध्ये भाकरीचं पीठ, आणि कसले पीठ आहे? मैदा। त्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे। तर असे मी गोल गोल वडे बनवलेत, म्हणजे त्याला कटलेट्स बोलूया आपण। आणि आता इथे रवा घेतलेला आहे मी, त्या कटलेट्सना रव्यामध्ये असं लावायचं, म्हणजे रवा लावायचा त्यांना, आणि मग फ्राय करायचं। तेल टाकलंय मी पॅन मध्ये। हे रेडी आहेत कटलेट्स, त्यांना मी रव्यामध्ये डीप करणार। पण जरा तवा तापू दे ना प्रीत। काय रे, तापू दे थोडा वेळ, तू डीप तर करून घे। डीप कर आणि मग एक एक सोड, थोडासा दाब त्याला, चपटे कर थोडे। हा, त्याच्यातच चपटे कर। बघ, हॉटेलमध्ये कुक कोण असतं? हो की बाबा, घरी बनवतो ते खातोच ना, जेंट्सच असतात ना, मग आम्हाला येतं सगळं। सोडा, बस टाकू आता। हा, सोड ना। गॅस तापला नाही अजून। रवा नको सोडूस। रवा नाही सोडत, थोडासा गेला, पण तसं तर रवा थोडासा निघणारच आहे त्याच्यातून। हा, थोडासाच निघव, जास्त नको निघव। तो तेलामध्ये रवा अर्धा जाण्याचा आहे। बोटांमध्ये तुझ्या जरा फ्री कर त्यांना। ओके, ते वरचं आहे तो पहिले त्याच्यात झाडून घे। हे बघ, तसं नाही, त्याला उचल, आता परत कशाला ठेवलंस? हा, आता सोड बघ। हा, कुठे पडला बघ? नाही पडला। अरे मगाशी तर ह्याच्यामध्ये बोटामध्ये राहिला ना माझ्या। हे मी बनवते बघ, ट्रेनी माणूस आहे मी। येस, ट्रेनी माणसं शिकाव। बघूया कसे होत आहेत कटलेट्स, मग तुम्ही पण नक्की ट्राय करा। मुलांना असे आवडतील टिफिन मध्ये। तो पडला रवा, असू दे, तू टाक सगळे, एक 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 करून टाक। थोडेसे 2-3 आहेत ते मला करायचे आहेत अजून। गॅस स्लोच ठेवते, थोडा फास्ट कर। फास्टच आहे रे। फायनली कुकीज बॅक। तेच, नवऱ्याने मदत नाही केली म्हणजे काय, करायलाच पाहिजे, खायला पाहिजे, मग मदत करायला पाहिजे ना। सगळे एकदाच त्यांनी टाकलेत। आमचे रव्याचे लाडू तयार आहे। रव्याचे लाडू खायला या। चवीनुसार मीठ। प्रीतसाठी बनवते, पण प्रीतच मला मदत करायला आलेला आहे। छान, थांब, होऊ दे रे, नीट होत आहे ते, सावकाश सावकाश। अरे हा कालथा कशासाठी असतो? होत आहेत ना? हा,
जमतायत ना मला? जमतात हुशार आहेस तू. तशी मी आहेच. तर अशी आहे आमची जोडी. किचनमध्ये प्रीत मला एकट्याला सोडत नाही, मदत करायला येतच मला, कारण का मी किचनमध्ये नवीन आहे, तो सुद्धा नवीन आहे, त्याला सुद्धा काही येत नाही. आम्ही बघून बघून येतो त्याला. मी काय बोलले, प्रीतला सर्व येतं, जेवण सगळं करतो तो, भाजी पासून मच्छीपासून सगळं. मला तो शिकवतो कसं काय करायचं आहे ते. येस, मी तेच बोलते आता. तर आता चालले आमची रेसिपी, बघूया कशी होते ते. मी आधी लग्नाच्या आधी बनवायचे, कधी वेळ भेटला तर अशी, तेव्हा पण आई मला सांगायचं कसं बनवायचं काय, त्यामुळे आईची मदत असली की ती जी रेसिपी आहे ना एकदम परफेक्ट होणार. कारण का आई काय ना काय टिप्स सांगणार, असं नको गॅस कमी कर, गॅस फास्ट ठेव. त्यामुळे आता सगळं मीच करते, त्यामुळे थोडंफार चुकामुक होते, पीठ जास्त होतं, कधी नरम पडतात ते. पण आता प्रीत आहे तर प्रीत मला सांगतो, है ना प्रीत? येस येस. तर अशी आहे आमची जोडी, आणि आमच्या जोडीसाठी 1 लाईक तो बनता आहे. व्हिडिओसाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब. नवीन रेसिपी सांगा. हा, आणि मला नवीन नवीन रेसिपी सांगा, मी ट्राय करेन, शिकेन. आणि काही माझ्याकडून राहिलं असेल, म्हणजे काय बोलतात त्याला, व्हिडिओमध्ये नाही रे, म्हणजे हा पदार्थ तू अशा पद्धतीने बनवू शकतेस, तर मला त्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही तशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करू. तर आपले कॉर्न कटलेट्स रेडी झालेले आहेत, मस्त दिसत आहेत, सगळीकडून मस्त शिजलेत ते. आता मी इथे टिश्यू पेपर घेतला आहे, थोडं त्यांना थंड करत ठेवलं आहे. मी या टिश्यू पेपरमध्ये ट्रान्सफर करेन, म्हणजे तेल असेल एक्स्ट्रावाला तर या टिश्यू पेपरला लागेल. तर या कटलेट्स खायला. चला या खायला. या मंडळी, माझी रेसिपी सक्सेसफुली झालेली आहे. टिश्यू पेपर जे सगळं ऑइल होतं तो टिश्यू पेपरला लागलेला आहे. आणि हे आहेत माझे कॉर्नचे कटलेट. चटणी नाही बनवले मी, टोमॅटो केचप घेतलं सोबत खाते. गरम असेल, मस्त झालंय, परफेक्ट. थोडं चीज पाहिजे होतं ना सोबत. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की चीज टाकून त्याला परत पॅक करायचं, पण आमच्याकडे चीज नव्हता, पण मग आम्ही बनवले, तर छान झाले, शिजलेत पण मस्त. तर ही रेसिपी तुम्ही डब्यामध्ये वगैरे देऊ शकता मुलांना, छान झाले. बेसन पण टाकू शकता त्याच्यासोबत, वड्यासारखे मस्त. मी येऊ खायला? थँक्यू. तर मंडळी, आत्ताच आम्ही जेवलेलो आहोत. नाश्ता आमचा म्हणजे पोट भरून झाला होता, त्यामुळे जास्त काही आम्हाला जेवण गेलं नाही, तरी पण थोडं थोडं आम्ही जेवलो. आणि कटलेट्स 1 नंबर झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान होतात आणि जास्त काही वेळ लागत नाही. फक्त आपल्याला मिक्स करायचं आहे सगळ्या गोष्टी आणि मग त्याचे छोटे छोटे कटलेट्स करून फ्राय करायचं आहे. तर मस्त जेवलो, पण आता माझं काम करायचं म्हणजे मला भांडी घासायची आहे. पोटा वगैरे ऑलरेडी साफ केलेला आहे मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. साईड नोटिफिकेशनची बेल आहे तिला प्रेस करा. आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो, बाय बाय.